आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। सिद्धनाळ येथे सामाजिक एकता परिषद व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न। सहकाररत्न उत्तम पाटील व RPI कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती। सिद्धनाळ तालुका निपाणी येथे त्यागमूर्ती माता रमाई महिला मंडळ व पंचशील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक एकता परिषद व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। समाजात एकात्मता वाढवणे तसेच गुणवंत विद्यार्थी, समाज पुरस्कार विजेते व देशसेवेसाठी आर्मीमध्ये भरती झालेल्या जवानांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणी भागाचे युवा नेते व दीन दलितांचे आधारवड सहकाररत्न उत्तम रावसाहेब पाटील हे होते। उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर जिल्हा RPIचे अध्यक्ष उत्तम दादा कांबळे हे होते। ॲडव्होकेट सुखदेव वराळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहिले। यावेळी महेश धम्मरक्षित, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र दिवाकर, बोरगावचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमात सिद्धनाळ व परिसरातील गुणवंत विद्यार्थी, समाज पुरस्कार प्राप्त व्यक्ती तसेच आर्मीमध्ये निवड झालेल्या जवानांचा सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले। सामाजिक एकता परिषदच्या विचार मंचवरून बोलताना उत्तम पाटील म्हणाले की या समता परिषदच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। समाजात शिक्षण, एकता व प्रगतीसाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी उत्तम दादा कांबळे यांनी समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आपण अभ्यास केला पाहिजे। थोर महापुरुष यांची सामाजिक चळवळ, त्यांचे मौलिक विचार आत्मसात केले पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला भारतीय संविधानासारखे पवित्र ग्रंथ दिले। या माध्यमातून आपण वाटचाल करणं ही काळाची गरज आहे, असं मत श्री उत्तम दादा कांबळे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमात सिद्धनाळ, अक्कुळ परिसरातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच परिसरातील भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। N न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।